डिजिटल युगाने माणसाच्या जीवनात क्रांती घडवली, पण त्याच वेगाने सायबर गुन्हेगारीनेही आपले पाय रोवले। दिवसेदिवस वाढत्या ऑनलाईन फसवणुकीमुळे नागरिकांची बँक खाते, खासगी माहिती आणि सोशल मीडियावर अस्तित्व धोक्यात येत आहे। महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये सायबर टोळक्यांचा मोठा प्रभाव वाढत असून तरुणांना या जाळ्यात ओढलं जात आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सायबर गुन्हेगार आता फक्त आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत। ब्लॅकमेलिंग, ऑनलाईन खंडणी, सोशल मीडियावर अकाउंट हॅकिंग, राष्ट्रीय सुरक्षेचा धोका निर्माण करणारे हॅकिंग आणि गोपनीय माहितीचा काळा बाजार यासारखे गुन्हे नव्या जोमाने फोफावत आहेत। सध्या केवायसी अपडेटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक, फेक सरकारी योजनेच्या जाहिरातीमधून लोकांची फसवणूक, लॉटरी, गिफ्ट किंवा गुंतवणुकीच्या आमिषाने ऑनलाईन चोरी, डेटिंग ॲप्स किंवा सोशल मीडियावर मैत्री करून ब्लॅकमेलिंग, गेमिंग प्लॅटफॉर्मवरून अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीत ओढण्याचे प्रयत्न असे प्रकार सर्रास पाहण्यात येतात। संपूर्ण राज्यभरात सायबर टोळक्यांचं मोठं जाळं निर्माण झालंय। सांगली, मिरज, कोल्हापूर आणि पुण्यातील अनेक तरुण सायबर क्राईम सिंडिकेटच्या हाती खेळू लागल्यात। ऑनलाईन गेमिंग, हॅकिंग, डिजिटल फ्रॉड यामध्ये नवी पिढी अडकत असून मोठ्या प्रमाणात पैशाचा व्यवहार या माध्यमातून होत आहे। सायबर गुन्हेगार हे पारंपरिक गुन्हेगारांसारखे नाही, ते अनोळखी नंबर, बनावट आयडी आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून स्वतःला अज्ञात ठेवतात। बरेचसे सायबर गुन्हेगार परदेशातून ही गुन्हे करत असल्याने पोलिसांसाठी त्यांचा मागोवा घेणं कठीण बनलंय। या सर्वांपासून जर आपला बचाव करायचा असेल तर कधीही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका। सोशल मीडियावर आपली खाजगी माहिती शेअर करताना दोनदा विचार करा। बँक किंवा सरकारी अधिकारी बनून आलेल्या कॉल्सवर विश्वास ठेवू नका। ऑनलाईन व्यवहार करताना फक्त अधिकृत वेबसाईट आणि ॲप्स वापरा। फसवणुकीची शंका आल्यास त्वरित सायबर पोलीस हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधा। सायबर गुन्हेगारी आता फक्त तांत्रिक फसवणूक राहिलेली नाही, तर ती समाज आणि देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका बनला आहे। आज जर आपण सावध राहिलो नाही तर उद्या कोणताही मोबाईल, कोणतीही ओळख आणि कोणतेही बँक खाते सुरक्षित राहणार नाही। नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे, अन्यथा पुढील बळी तुम्हीच असाल। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।